येत आहेत. क्वालिफायरची मॅच आपण अंतिम 8-7 दिवसातील लीग टेबलची शेवटची अंतिम मॅच पाहतो. या दोन संघांच्या मध्ये एका बाजूने एनआर बोरपाडा संघ आहे, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर जय हनुमान पुंडा संघाला पाहायला मिळतोय आणि यातला विजेता संघ जाऊन पोहोचेल 8-7 दिवसातील फायनल मॅचकडे, जिथे एक टीम जाऊन पोहोचली आहे. अर्थात कालच्या दिवसामधले विजेता संघ आई गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघ, आणि या दोन संघांमधला विजेता संघांच्या मध्ये आपण नेक्स्ट फायनल मॅच पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. निश्चितच जर आपण पाहिलं तर फलंदाज प्रतीक त्याचा सामना करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बिंदास लसणे याला आपण पाहतोय. धावसंख्या निश्चितच एक चांगली उभारण्याचा मानस आहे. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचं तिकीट मात्र कोणत्या संघाला मिळेल येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगच्या नंतर दरम्यान संतोषजी शेळके यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं बाबा. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज प्रतीक याला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. दोन 2025 मध्ये आपण पाहतोय माजी क्रिकेटपटू संतोषजी शेळके यांचं आगमन होतंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. निश्चितच जय बजरंग पुंडा संघ शेवटपर्यंत लढत देण्याची क्षमता. इथून मात्र नियंत्रण चुकलं आणि धावा जोडल्या जात आहेत त्या 4. आणि एकच गोष्ट पाहायला मिळते, ती पुन्हा एकदा दैव देतं आणि कर्म नेतं. श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एनआर बोरपाडा संघ. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. निघून चाललाय चेंडू. हाय अँड हँडसम. प्रेक्षकांच्या भेटीकरता षटकार. 6 धावा. यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हावं आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवावीत. यावेळेस मात्र सन्मान दिला गेला चेंडूला आणि या अगदीच फलंदाजाने ओळखलं या चेंडूवरती कशा रीतीने अखेरच्या क्षणी आपल्याला खेळणं गरजेचं आहे. निश्चितच ही एक धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. फलंदाज बिंदास लसणे याला आपण बॅटिंग स्टान्सवरती पाहतोय. फटकेबाजी अपेक्षित आहे आणि निश्चितच इथून मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. निघून चालला चेंडू. प्रेक्षकांच्या भेटीकरता मिळतायत धावा 4. देखना चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीनं 15 या अंकावरती. यावेळेस मात्र खडे प्रहार, फटका तर फसलाय. चेंडू खाली, गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून मात्र चूक होणार नाही. झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 15 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन बिटवीन दी ॲक्शन निश्चितच एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. विचार विनिमय सुरू आहे. त्वरित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या, कारण की त्वरितच आपल्याला फायनलचा सामनासुद्धा खेळवायचा आहे. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इनार बोरपाडा आणि जय बजरंग पुंडास या 2 फलंदाजांच्या, 2 संघांच्या माध्यमातून एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत, कारण की पुंडास संघाचा यावर्षीचा 17तला प्रवास जर आपण पाहिला तर निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत येऊन त्यांचा प्रवास निश्चितच पोहोचतो. पण 2025व्या या वर्षामध्ये कशा रीतीने त्यांचा चांगला खेळ होतोय आणि या नवीन वर्षाची सुरुवात ते कशा रीतीने करतायत याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीश यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीनं 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. थोड्याच वेळात अनेक असे मान्यवर या स्पर्धेकरता उपस्थित होणार आहेत आणि हळूहळू मान्यवरांची पावलं सुद्धा जय हनुमान चषक 2025कडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची हाताळणी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आकाश याला आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीच्या जोरावरती जय बजरंग पुंडास संघासमोर आव्हान आहे ते फलंदाजीला रोखण्याचं. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप निघून चालला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. नवीन फलंदाज रवी धुमाळ याला बॅटिंग स्थानवरती आणलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. निश्चितच आजचा दिवस जर आपण पाहिला तर पहिलवान खाशाबा जाधव जे भारताचे पहिले कुस्तीपटू आपण पाहिले त्यांची आज जयंती आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आजचा दिवस हा आर्मी डे म्हणून सुद्धा संबोधला गेलेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र बॅटचं फेस जरूर ओपन केलं गेलं पण अगदीच दूरवरून चेंडू निघून गेला. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 18 या अंकावरती. गोलंदाज आकाश याच्या माध्यमातून ज्या चुका घडत आहेत त्या चुका निश्चितच येणाऱ्या इनिंगमध्ये पथ्यावरती पडणाऱ्या निश्चितच असतील का नाही याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव, एका धावेच्या मदतीने 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं आहे. 19 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आकाशजी खारीक आणि त्याचप्रमाणे मिलिंदजी माळी यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. त्यांचेसुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आहे फलकावरती 19 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुढे सरसावत. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅकलिपचा चांगला वापर केला आहे. एकच धाव इथून मात्र मिळते. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज आकाश याच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर संमिश्र पद्धतीचं षटकाची हाताळणी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठ्या फटक्याकरता जाऊन दिलेलं नाही आहे, ही एक जमेची बाजू आपण पाहतोय.
यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी यष्टी रक्षकाकडनं चूक, सचिन याच्याकडनं मात्र चूक घडताना आपण पाहतोय. एक धाव जोडली जाईल बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि त्याचप्रमाणे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाज विवेक आणि रवी. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थितीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अगदीच एक चांगल्या रीतीने इथून मात्र ही गोलंदाजी साकारलेली आहे गोलंदाज आकाश याने. आणि तब्बल 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करत एक चांगलं षटक गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळत आहे. 21 धावांवरती धावफलक स्थिरावलं आहे. अखेरचे 6 चेंडू कशा रीतीने हाताळले जातील हे मात्र पाहणं तितकंच बंधनकारक असणार आहे जय बजरंग पुंडा संघाकरता. स्पीडअप करा प्लीज. सन्मान्य किरण काळण यांचं आगमन झालेलं आहे, जे के ब्रिक्सचे ओनर आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय जय हनुमान चषक 2025 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि या स्पर्धेची व तसेच या सामन्याची शोभा आपण वाढवावी. चला स्पीडअप करा प्लीज. सामन्याला सुरुवात करायची पंच. वेळ अतिरिक्त खर्च होतोय. आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण वेळेचा अपव्यय होणार नाही याकडे आपण लक्ष द्या. क्रिकेटचा प्रवास निश्चितच सुरू होतो. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तापासून 3.5 मुहूर्तापैकी असलेला एक मुहूर्त आणि आता मात्र बारमाही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग, निघून जाईल चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज रवी धुमाळ द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की त्याला चेंडू वाईड पद्धतीने निघून चाललाय, पण असं मात्र काही घडलं नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फटका तर चांगला, गोड आवाज. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल. सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. फलकावरती 25 या अंकावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. गोलंदाज मुकुल याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 26 या अंकावरती. आणि आज निश्चितच आर्मी डे आपण पाहतोय. सन्मान्य किरण काळण यांचं आगमन होत आहे, जे के ब्रिक्सचे ओनर आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि या मंचाची आपण शोभा वाढवावीत. सन्मान्य किरण काळण. धावसंख्या आहे फलकावरती 26 धावा आणि 26 ही धावसंख्या जेव्हा जेव्हा फलकावरती पाहायला मिळते तेव्हा तेव्हा मात्र निश्चितच ती तारीख प्रत्येक भारतीयाला मनामध्ये निश्चितच खुणावून जाते. ती म्हणजे 26/11. आणि भारतीय लष्कर दलानं आर्मीनं जी कामगिरी केली त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये निश्चितच ती कामगिरी प्रत्येक भारतीय किती सुरक्षित आहे हे मात्र आपल्या लष्कराने दाखवून दिलं आहे. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी. धावफलक स्थिरावलंय फलकावरती 26 या अंकावरती. वाटचाल तर नाही आहे कारण की शेवटचं षटक आहे आणि निश्चितच पुंडा संघ जर या सामन्यामध्ये विजय झाला तर फायनलचं तिकीट मात्र त्यांना निश्चितच मिळेल. लोक फिरण्याकरता बालीचं तिकीट मिळवतात, श्रीलंकेचं तिकीट मिळवतात, पण इथून मात्र या 2 संघांना फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. तर अशा रीतीने एकंदर धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती
28 या अंकावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड आणि जिंकण्याकरता 29 धावांचं लक्ष्य आहे. ते कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील व्हॉइस ऑफ झिडके मुनीश पाटील. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भिवंडीचे सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी पवार साहेबांच्या माध्यमातून टीम पुंडास संघाला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. पारस ठाकरे बेस्ट ऑफ लक पुंडास, संदीप हरडे बेस्ट ऑफ लक पुंडास, रुपेश भोईर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात. अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून टीम येणारा बोरपाडा संघाला शुभेच्छा येतात. चला मंडळी जाऊयात आपण मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम पुंडास संघाने धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 28 धावा फळकावरती बनवल्यात. 29 धावांचं आव्हान आहे आणि 29 धावांचं आव्हान पार करण्याकरिता 2 सलामीचे बॅटर्स आता मैदानामध्ये. येणार बोरपाडा संघ प्रथमतः बॅटिंग करत होते आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्यात. 28 आणि 29 धावांचं आव्हान दिलं आणि 29 पार करताना 2 सलामीचे बॅटर्स. एका बाजूने आपण पाहतोय मुकुल आणि त्याच्या समूहात सुमेध ही जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पायर्स आहेत आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजेच पुंडास संघाकडनं पहिला मॅच पासून आपण त्यांना पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीने लढले. पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर रोशनची सुपर बॅटिंग राहिली, त्यानंतर त्याने मॅच फिनिश केली. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर दुसऱ्या मॅच मध्ये देखील मुकुलची बॅटिंग चांगली राहिली आणि आता तिसरी मॅच आपण त्यांना लढताना पाहतोय जी क्वालिफायरची आहे. आणि तिसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती बघा. पहिल्या षटकामध्ये सचिनच्या विपक्षामध्ये 15 धावा आल्या, पण त्यानंतर आकाश आणि मुकुलचा कमबॅक खूप चांगला राहिला. 6 धावा आकाशने खर्च केल्या, मुकुलने 1 विकेट घेताना 7 धावा खर्च केल्या आणि मग समोरच्या संघाला फक्त 28 वरती थांबवलंय आणि 29 धावांचं आव्हान चेस डाऊन करण्याकरिता हे 2 सलामीचे बॅटर्स, ओपनिंग पार्स आघाडीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीवरती गोलंदाज प्रणय बोटकुळलेला पाहतोय आपण. षटक क्रमांक पहिलं घेऊन फ्रंटलाईन गोलंदाज आहे. एनआर बोरपाडा संघाची एक्सप्रेस आहे बोरपाडा गावची आणि जी रुळावरती जर धावायला लागली योग्य पद्धतीने तर मी म्हणेन की या एक्सप्रेसला किंवा या राजधानी एक्सप्रेसला थांबवणं कठीण देखील होऊ शकतं. बोलतो यार, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. राकेश तिकडे आहे त्यामुळे चुकी तर नाही होणार हे ठाऊक होतं. चप्पल खेळाडू आहे राकेश. फेकी करेपर्यंत एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना खातं उघडताना. सिद्धेश्वरजी बघा 3 षटकांची मॅच आहे, 28ची मॅच. मी म्हणेन की लो स्कोरची जरी मॅच असेल तरी पण अर्ली विकेट्स जर मिळाले टीम बोरपाडा संघाला तर मॅच बनेल आणि गोलंदाजीवरती प्रणय बोटकुळलाय त्यामुळे मी म्हणेन की सुरुवातीला चांगली गोलंदाजी ही नक्कीच होणार. पण इम्पॅक्ट काय राहणार आहे टीम पुंडा संघाचा की पहिल्या 6 चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, जितक्या जास्त धावा येतील तेवढा बेनिफिट होईल. पुढचा बॉल बॅटची कडा होती, तदनंतर रनआउटची संधी देखील बिंदास होते तिकडे, पण दूर होता त्यांच्यापासून चेंडू. जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहूयात. हा पहा प्रणय बोटकुळलीचा बॉल, फिंगर स्पिन केला होता, टप्पा पडल्यानंतर थोडा दूर राहिला बिंदास पासून आणि तदनंतर रनआउटची संधी देखील. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती
1 या आकड्यावरती सुपर मॅच रंगणार आहे नक्कीच. हो पुढचा बॉल हवेत खेळलाय, उंचीवरती आहे, क्षेत्ररक्षक आता तिकडे पोहोचतायत आणि तदनंतर अडवून फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती जोडला गेला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताच जाऊन पोहोचला गेला. टोटल धावा फळकावरती आहे 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं चालू असताना प्रणय मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आणि आता देखील फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि सुरुवातीचं आघाडीचं पहिलं षटक हाताळण्याकरिता त्याला आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅकवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 3 आहेत. ओ चौथा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कन्वर्ट करायचा होता, राकेश तिकडे पोहोचले आणि तदनंतर यशस्वी झेल टिपली जाईल. हा धक्का क्रमांक पहिला बसताना फलंदाज मुकुल आता गोल्डन विकेट मॅचची मिळताना माघारी परततात. धन्यवाद. दरम्यान हॅलो वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. प्रदीपजी माळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी निलेशजी शेलार यांना विनंती करतोय प्रदीपजी माळी यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. चौथ्या बॉलवरती विकेट आला आणि विकेट डाऊन झाला 3 या आकड्यावरती. धक्का क्रमांक पहिला बसलाय, सावरावं लागेल टीम पुंडा संघाला. मी म्हणेन की इथून मॅचला हळूहळू जर घेऊन गेले तर कदाचित मॅच बनेल, पण आणखी एका दुसरा विकेट जर मिळाला इथून तर मग कदाचित परिस्थिती बदलेल देखील. हो खोलवर टप्पाचा बॉल होता, पुन्हा एक डाऊन साईडला ड्राईव्ह करताना लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप साऱ्या थ्रिलर ॲक्शन मॅचेस आपण पाहिल्या. सगळे मान्यवर आमच्या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय आणि आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जनमान चषक 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आपण आयोजन पाहतोय. बोलत यार ओ पायावरती शरीरावरती चेंडू आदळला गेला, त्यानंतर रनआउटची संधी देखील आहे. पंचांचा फिंगर अप, फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा. एकनाथजी डोंगरे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. येणारी वेळ जी आपण पाहतोय आणि या वेळेमध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच करता जो ऐवज आपण पाहतोय यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे एकनाथजी डोंगरे. यानंतर किरण काळण आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय नितीन बागल यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. जे के ब्रिक्सचे ओनर आपण पाहतोय आणि निश्चितच बोरपाडा गाव म्हटलं की वीटभट्टी व्यावसायिकांचं गाव म्हणून ही विशेष आणि जुनी ओळख आहे. भरपूर असे वीट सम्राट या बोरपाडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वळूया सामन्याकडे. जवत मॅचकडे बोलत यार
ओ पहिला बॉल पुन्हा एकदा क्रॉस अँड एलिव्हेट केलाय, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत जाऊन पोहोचला गेला 5 आकड्यावरती. 29 धावांचं आव्हान आहे, छोटंसं मापक आव्हान वाटतंय, पण ज्या पद्धतीने मॅचची परिस्थिती बदलली आहे किंवा ज्या पद्धतीने मॅचमध्ये सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, मी म्हणेन की रोमहर्षक मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीने लढत आहेत, पण आता कोण या मॅचचे हिरो बनणार बोलो तयार. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर लो राहिला, डॉटच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहताना 5 आकड्यावरती. बघा म्हटलं होतं ना की धावा कमी आहेत, पण जर सुरुवातीला गोलंदाजी चांगली झाली तर मग या धावा खूप आहेत असंच म्हणावं लागेल. फार उंचीवरती बॉल आहे, पण उंची जितकी तितकीच लांबी पाहायला मिळेल आणि प्रेशर रिलीज करणारा हा मोठा फटका, हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. हा ऍक्शन रिप्ले डोळ्यासमोर आपण पाहतोय. 3 स्टंप मध्ये आले आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहिली आपण आणि फार उंचीवरती बॉल गेले आणि जितकी उंची होती तितकीच लांबी देखील होती. 6 धावा मिळाल्या आणि गरजेच्या होत्या सध्या पुंडा संघाला या 6 धावा, कारण की मॅचला जर मॅचला जवळ आणायची आहे तर मोठा फटका एक गरजेचं होतं. आणि आता इक्वेशन बघितलं तर 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये धाव्यांची गरज आहे. 18 म्हणजे 12.00 असे ॲव्हरेजमध्ये धावा फलकावर बनवायचे आहेत, पण हे 3 चेंडू विवेक डोंगरेचे महत्वाचे असतील. गोलंदाज तयार, आपटून टाकायचा प्रयत्न केलाय, पुल पॉवरफुल आणि तदनंतर यशस्वी सक्सेसफुल कॅच. राकेश तिकडे होते. याची आपण नोंद घ्या. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता जय हनुमान क्रिकेट संघाने पहिल्या वर्षापासून ते आजतागायत 38 वर्षापर्यंत ही जबाबदारी दाखलपात्र पद्धतीने घेतलेली आहे. याची आपण नोंद घ्या. कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट नको. पुढचा फलंदाज मैदानात पाठवा.
पुंडा संघ तुमचा 12वा प्रतिनिधी आहे. कर्णधार सचिन, आयोजक मला सूचना करतायत, तीच मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एनआर बोरपाडा संघ तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. एनआर बोरपाडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपापला. वेळ घालवू नका. फायनल मॅच सुद्धा दिवसा उजेडाच आपल्याला खेळवायची आहे. या स्पर्धेचं 37वं वर्ष वगळता फायनल सामने हे 3 षटकांचे झालेले आहेत. मागच्या वर्षी फायनल मॅच ही 1 षटकाची करावी लागली. त्याला कारण सुद्धा तसंच होतं. त्यामुळे वेळ तुम्ही घालवू नका आणि आर्ग्युमेंट करू नका. वारंवार तेच आर्ग्युमेंट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला मॅचकडे जाऊयात. रोशन, आपण चेक केलंय टीव्ही स्क्रीनवरती, तुमचा 12th मान्य देखील चेक केलं होतं. चला अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. आणि दोन्ही संघांना मी कळवेन की टेक्निकल आपला टीव्ही स्क्रीनवरती आपण टेक्निकली पाहिलंय. आतमध्ये पाय होता 12th मान दोन्ही संघांच्या आहे तिकडे अवेलेबल. त्यांनी देखील पाहिलंय हा रिप्ले आणि टीव्ही स्क्रीनवरती येऊन रिप्ले तुमच्या थोड्याच वेळामध्ये येईल. जाऊयात मॅचकडे. रोशन आलाय, पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला ऑन साईडला, 1 सिंगल धाव कंप्लीट केली आणि तदनंतर एका सिंगलवरती थांबवलं गेलंय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आहे टोटल 12 आकड्यावरती. सो आता विजयासाठी 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बोलो तयार. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि महत्वाचा चेंडू असेल. इथे एखादा मोठा फटका आला तर मग 6-11ची मॅच पाहायला मिळेल. जर डॉट बॉल आला तर 6-17ची. पण सध्या इंटेन्शन मी म्हणेन की पुंडा संघाला मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. षटकार आला तर मॅच बनेल. रिस्क बनती है. ओ इथे टप्पा पडला. पुल करायचं होतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 12. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 17चे इक्वेशन. हा सामना संपल्यानंतर विनंती असेल पारिवली संघाला आपण मुख्य मंचासमोर यायचंय त्वरित. मॅचकडे वळूया. 6 चेंडू 17ची मॅच आहे. पहिला बॉल ऑफ समवरती वाईड यॉर्कर करायचं होतं. पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धीरज तांदळे आहेत गोलंदाजीवरती 3रं षटक घेऊन. अगदी वाईड लाईनला चेंडू हाताळलेला. सुपर्ब गोलंदाजी. सध्या वाईड यॉर्कर बेस्ट पर्याय ठरू शकता. 5 मध्ये 17 गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा लागली आहे आणि रोशनची विकेट मिळताना फलंदाज बाद. दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय लाडके मान्यवर, सन्माननीय आदरणीय शिक्षण सम्राट व त्याचप्रमाणे आपण पाहतोय भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांतारामजी भोईर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय रघुनाथजी भोईर साहेब, माजी सभापती आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे शारदा विद्यालयाचे
माजी अध्यक्ष आपण पाहतोय रघुनाथजी भोईर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम। माजी चेअरमन आपण पाहतोय सन्मान्य रघुनाथजी भोईर, सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करतोय। जय हनुमान चषक 2025 या स्पर्धेचं 38वं वर्ष। पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता, पंचांचा इशारा तो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते, 13 आकड्यावर जाऊन पोहोचली। 3 चेंडू आणि आता 3 मध्ये 16 धावांची गरज आहे, म्हणजे 2 षटकार 1 चौकार, अदरवाईज 3 चेंडू 3 षटकार जोडावे लागतील। स्ट्रायकर एंडला मयूर आहेत, मारेल का 3 मोठे फटके? ओ इथे हवेमध्ये खेळल्यात, हवेत खेळल्यात, उंचीवरती आहे, क्षेत्ररक्षक तिकडे जज करतील, विकेट टिपली जाते आणि मॅच मध्ये देखील आता चित्र बदलतं। दोन चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 2 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजेच 16 टोटल। व्यासपीठावरती आपण प्रमुख पाहुणे अतिथी देवगण आपण पाहतोय आणि आपला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे। 38वे वर्ष आहे त्या स्पर्धेचं आणि एकदा ट्रॉफीवरती आपण नजर टाकूयात। खूप सुंदर ट्रॉफी आहे ही, पहा। आणि मी हेच म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये जर आलं तर या ट्रॉफीवरती नजर पडली तर सर्वांना हवीशी वाटणारी ही ट्रॉफी पाहायला मिळते। डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 13 आकड्यावरती 5 विकेट गमावताना जय हनुमान चषक आपण पाहतोय आणि सन्माननीय सुदर्शनजी शेळके साहेबांच्या माध्यमातून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे। आणि त्यानंतर शेवटचा अंतिम बॉल या मॅच फिनिश होती आणि मॅचला विजय प्रस्थापित करताना आपण पाहिलंय टीम एनआर बोरपाडा संघ।